नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत टोमॅटोचं सार। पहिल्यांदा टोमॅटो चिरून घ्या आणि कुकरला शिजवून घ्या। त्यानंतर धणे, जिरे, मिरे, लसूण आणि चिंच आणि खोबरं आणि ते शिजलेले टोमॅटो असं सगळं एकत्र करून मिक्सरमध्ये वाटून घ्या। त्यामध्ये थोडी हळद, लाल तिखट, चवीपुरतं मीठ आणि चवीपुरतं साखर किंवा साखर नसेल तर थोडासा गूळही टाकू शकता। हे छानपैकी मिक्सरला वाटून घ्या। ह्या पावसाळी वातावरणामध्ये, थंडीच्या वातावरणामध्ये खूप छान वाटतं टोमॅटो सार आणि भात। आता कढईमध्ये तेल तापत ठेवा। त्यामध्ये जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि एक हिरवी मिरची याची फोडणी करून घ्या। आणि नंतर जो आपण मिक्सरमध्ये वाटण केलं आहे की जे शिजलेले टोमॅटो होते, जे साल काढून तुम्ही घेतलेलं आहे, ते परत एकदा साहित्य सांगते। जिरं, लसूण, धणे, मिरे, खोबरं, हळद, तिखट, चिंच हे सगळं आपण आणि टोमॅटो हे सगळं वाटून घेतलं आहे आणि ते फोडणीमध्ये टाका। त्यानंतर थोडंसं पाणी मिक्स करा आणि छान पद्धतीने उकळी येऊ द्या। तुम्हाला ज्या पद्धतीची कन्सिस्टन्सी हवी आहे, एकदम पातळ पण करायचं नाही, कारण ते आपल्याला भातासोबत खायचं आहे। आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाका। छानपैकी उकळी येऊन द्या आणि मस्त मस्त गरम भातासोबत किती सुंदर रंग आला आणि बघा, मस्त गरम गरम भातासोबत टोमॅटो सार आणि वरून मस्त तुपाची धार, असं पावसाळी वातावरणामध्ये खायला किती मज्जा येते। तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। थँक यू सो मच।